Dr. Sanjay Gherde, Professor Anil Dongre, my friend Mangesh Dahiwale, and all dignitaries on dais, and all scientists, thinkers, and philosophers sitting in the audience. I am very happy to be here today because it is like different kind of conference. I am coming across first time, such kind of conference, and really is different. Yes, of course. As a neurologist, I started my career actually in JJ Hospital, Mumbai, as a neurology student, and then we started learning about brain. And then we came across there are various parts in the brain, frontal lobe, amygdala, parietal lobe, hippocampus. So they are the various structures in the brain. And the problem of brain with other organ is heart cannot think, your kidney cannot think, your liver cannot think. You cannot control your liver, your heart. You cannot control your kidneys. But of course, yes, you can control your brain. And when you cannot control it, and then it produces various disorder, like patient comes to us. Like they come with sometimes with anxiety, घाबरल्यासारखं वाटतं, बेचैन वाटतं, काय करू काय नाही असं वाटतं, Sometimes patient comes to us with a relative, and relative tells that he has some problem. खूप ओरडतो, चिल्लावतो आणि एकदम व्हायलेंट बिहेवियर होतं. तर दॅट इज सायकोसिस, मग कोणीतरी घेऊन येतं, याला पहा, हा असा आजकाल कोणाशी बोलत नाही, चुपचाप राहतो एका कोपऱ्यात, याला कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही, असं वाटतं काहीच करू नये, त्याला चांगले कपडे घालण्यात इंटरेस्ट नाही, कोणाशी भेटण्यात इंटरेस्ट नाही, बाहेर जाऊन काही ॲक्टिव्हिटी करण्यात येत नाही. म्हणतो येस, इट इज डिप्रेशन, ही इज इन द डिप्रेशन. तर हे जे डिफरंट प्रॉब्लेम्स आहेत, कोणाची एन्झायटी, कोणाला डिप्रेशन, कोणाला सायकोसिस, हे खूप सारे जे विकार आहेत. तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की हे सगळे विकार हे आपल्या ब्रेनच्या डिफरंट स्ट्रक्चर्समधनं येतात. तर आम्ही जेव्हा न्यूरोलॉजीचा अभ्यास करतो तेव्हा आम्ही ब्रेनचे पार्ट, फंक्शन, वीकनेस, पॅरालिसिस, कोणाला फिट्स येतात आहे, कन्व्हल्शन. तर हा आमचा जो अभ्यास आहे हा ॲक्च्युली ब्रेनचे दोन प्रकारचे अभ्यास आहेत. आम्ही जे ॲक्च्युली न्यूरोलॉजिस्ट म्हणून आम्ही प्रॅक्टिस करतो मेनली, दॅट इज आउटर ॲस्पेक्ट ऑफ द ब्रेन. आउटर ॲस्पेक्ट ऑफ द ब्रेन म्हणजे पेशंट पॅरालिसिसचा आला, ब्रेनला काही झालं, ट्युमर झाला, तर हात ढिला पडला किंवा पाय ढिला पडला, कोणाचं डोकं दुखायला लागलं, ब्रेनमध्ये ट्युमर आला, ब्रेनमध्ये प्रेशर वाढलं, हा एक भाग झाला. आणि दुसरा ब्रेनचा भाग आहे की ब्रेन तो आहे आतला गाभारा, इनर ब्रेन. आणि इनर ब्रेन म्हणजे सगळे इमोशन्स, भावना, थिंकिंग, ॲनालिसिस, जजमेंट, कॉन्सन्ट्रेशन, भाऊ सांगतात ते कॉन्शियसनेस, हे खूप सारे आहेत. तर मग कोणता भाग काय करतो, ब्रेनच्या कुठल्या भागाचं काय फंक्शन आहे, मग याचा मग आम्ही विचार. पण हा भाग खूप शिकवला जात नाही बरं न्यूरोलॉजीमध्ये. न्यूरोलॉजी आम्हाला म्हणजे सांगतं फक्त हे स्ट्रक्चर आहे, पॅरालिसिस झालं तर इथे, मग MRI करा, MRIमध्ये ट्युमर आहे, मग ऑपरेशन करायचं की नाही करायचं, औषधाने ठीक करायचं की ऑपरेशनने ठीक करायचं, हा सगळा विषय की औषधाने ठीक करायचं, हे सगळे वेगळं आहे. पण जेव्हा व्हेन यू टॉक अबाउट इनर ब्रेन, तर इनर ब्रेन इज व्हेरी व्हेरी कॉम्प्लेक्स. अजूनही पूर्ण सगळ्यांना कळलेलं नाही आहे. वी डू नॉट नो एव्हरीथिंग अबाउट द इनर ॲस्पेक्ट ऑफ द ब्रेन. आणि सगळ्यात आश्चर्याचं गोष्ट असं आहे की देन बुद्धा स्टार्टेड दॅट टाईम
to thinking about the inner brain. And inner brain is still not taught today properly in the medical field, you know. And this is very neglected aspect of medical science, that I can assure you. Yes, definitely. म्हणजे एन्झायटी का बरं आली, डॉक्टर म्हणजे एन्झायटी आली का, हां ही गोळी घ्या तुमची एन्झायटी कमी होईल. डिप्रेशन आहे, येस डिप्रेशन इज रिलेटेड, व्हॉट वी हॅव अंडरस्टूड दॅट डिप्रेशन इज नथिंग बट द केमिकल सेरोटोनिन. यू नो, वेन दर इज ॲबनॉर्मॅलिटी इन द सेरोटोनिन, लोकांना डिप्रेशन येतं. तर डिप्रेशन कॅन बी ट्रीटेड, अँड डिप्रेशन इज नॉट अ ओनली इमोशनल स्टेट, इट इज अ केमिकल फिनॉमिना. सो ऑलवेज रिमेंबर, डिप्रेशन इज अ ट्रीटेबल एंटिटी. कारण एक फिल्मस्टार आहे, त्यांनी एक ट्रस्ट पण चालू केली डिप्रेशनवर, दीपिका पादुकोण. येस, शी वेंट इन डिप्रेशन. लोक म्हणायचे बाई डिप्रेस नको हो, आनंदी राहा, खुश राहा. तिने सगळं करून पाहिले, आनंदी राहून पाहिलं, पण ते जातच नव्हतं. का बरं नव्हतं जात? तिला सगळ्यांनी खूप बाहेर फिरवलं, गाडीतनं फिरवलं, बाहेर अमेरिकेला फिरवून आणलं, चांगलं खाऊ घातलं, तरी डिप्रेशन जाईना. बिकॉज डिप्रेशन वॉज अ केमिकल फिनॉमिना. इट वॉज अ केमिकल. सिरोटोनिनचे लेवल्स तिचे ॲबनॉर्मल होते आणि म्हणून ती डिप्रेस होती. जेव्हा ते लेवल औषधांनी नॉर्मल केले तर ती नॉर्मल झाली. सो डिप्रेशन इज अ ट्रीटेबल थिंग. सो दॅट्स वाय शी स्टार्टेड अ ट्रस्ट, अँड देन थ्रू दॅट शी स्टार्टेड की गो टू डॉक्टर. इट इज अ ट्रीटेबल थिंग. हे फक्त भावनिक विषय नाही किंवा कोणाला समजवायचा विषय नाही आहे. डिप्रेशन इज अ प्युअरली केमिकल. तर हे केमिकल चेंज झालं एक, सिरोटोनिन. दुसरं केमिकल बद्दल आम्ही बोलतो, डोपामिन. डोपामिन इज व्हेरी डोपामिन हे एक असं केमिकल आहे ब्रेनमध्ये, ते किक देतं, किक. यार बहुत बोर हो रहा, चलो चाय पीते, सर चहा दिला, कॉफी, वाव फिलिंग गुड. सो डोपामिन इज रिलीज्ड. कोणाला काय आवडतं की डान्स करणं, त्यांना डोपामिन. म्हणजे प्रत्येकाचं डोपामिन रिलीज होण्याचं सिस्टीम वेगवेगळं आहे. कोणाला धम्मामध्ये काम केलं तर त्यांचं डोपामिन रिलीज होतं, कोणाला रिसर्चमध्ये काही केलं, की प्रत्येकाचे डोपामिन सिक्रेट होण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. कोणी अल्कोहोल, मित्रांमध्ये अल्कोहोल घेतलं त्यांचं डोपामिन होतं. तर प्रत्येकाचं डोपामिनचं सिस्टीम वेगळं आहे. हे डोपामिन इज अ हॅपीनेस हार्मोन. इट गिव्ज यू हॅपीनेस, यू नो. पण जेव्हा त्याचा इफेक्ट गेला की अगेन यू बॅक, अरे डोपामिन गेला तर पुन्हा तुम्ही बॅक टू झिरो, यू नो. सो डोपामिन इज अ लाईक अ टेम्पररी हॅपीनेस, यू नो, टेम्पररी हॅपीनेस. तर तो बुद्धाने त्याचा पण अभ्यास केला की टेम्पररी हॅपीनेस इज नॉट अ परमनंट हॅपीनेस. सो डोपामिन हॅपीनेस और डोपामिन एक्साइटमेंट अँड हॅपीनेस ऑल्सो इज नॉट परमनंट. मग इथं ॲड्रिनालिन ब्रेनमध्ये सिक्रेट होतं. ॲड्रिनालिन सिक्रेट झालं तर जोश म्हणजे ऐसे करना है, धावना है, एकदम एक्साइटमेंट. फाईट अँड फ्लेअर इज अ एक्साइटमेंट, इज अ ॲड्रिनालिन. बॉडीमध्ये ॲड्रिनालिन सिक्रेट होतं तर तुम्ही एकदम आपला टोन वाढवता, धावायला लागता, काहीतरी जोशमध्ये करता. आणि ॲड्रिनालिन गेलं की मग ढपकन बसून जा, ॲड्रिनालिन, यू नो. सो दॅट इज वन केमिकल. सो अँड नॉरॲड्रेलिन. तर असे हे 3-4 केमिकल आहे विच प्लेज इन द ब्रेन टू मेक यू सॅड, हॅपी, एक्सायटेड ऑर डल, यू नो. सो इट इज इंटरप्ले. इवन असं म्हणतात की these all different hormones have in the brain definite levels. इतके मिलीग्रॅम, इतकं ml, इतकं. आणि कधी हे डिफरंट केमिकलचं एक इक्वेशन बनलं आणि इतकं लेवल त्याची व्हॅल्यू एवढी आली तर माणूस कमी सुसाईड. त्यांनी आत्महत्या का बरं केली? चांगला तर होता, त्यांनी आत्महत्या केली, काहीच प्रॉब्लेम नव्हता, सगळं ठीकठाकच होतं. तो गेला आणि सडनली त्यांनी आत्महत्या करून टाकली. तर आत्महत्या हे दुसरं काही नसून ह्या डिफरंट न्यूरो ट्रान्समिटर केमिकलचं एक सम इक्वल टू धिस 12.5 एवढा व्हॅल्यू आली की तो जाऊन आत्महत्या करणार, यु नो. तर सगळं हे सायन्स आहे. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय आहे की ह्या सगळ्या भावना नाही आहे, इथे सायन्स पण हा आहे. तर त्या सायन्सच्या माध्यमातून आत्महत्या पण होऊ शकतात. मी यांचं केमिकल असं सेटिंग केलं दहीवडे साहेबांचं की तेवढे केमिकल झाले की ते जाऊन पटकन जाऊन विहिरीत उडी मार, यु नो. सो दॅट इज वन थिंग. तर ब्रेनचा एक पार्ट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ अमिगडाला. अमिगडाला इज द ब्रेनच्या आतमध्ये मिडल साईडला असतं अमिगडाला. दॅट इज फॉर द फिअर
आणि एक्साइटमेंट. तर अमिगडालाला आम्ही पेट स्कॅन करून पाहतो की एक्साइट झाल्यावर तिथे तो एरिया ब्राईट होतो, दॅट इज अमिगडाला. देन दे इज अ हिप्पोकॅम्पस. हिप्पोकॅम्पस ब्रेनचा आतला भाग आहे, दॅट इज द एरिया विच स्टोर ऑल द मेमरी. इट इज कॉल्ड मेमरी फंक्शन. तर जितकं आपण अभ्यास करतो, कोणी काय सांगतं, ते मेमरीमध्ये ते स्टोअर होतं. आणि मेमरीमध्ये स्टोअर झालेलं हेच आपल्याला एक अवेअरनेस आणि नॉलेज आणि याच्याकरता ते कामी येतं. तो एक पार्ट झाला हिप्पोकॅम्पस. देन व्हेरी इम्पॉर्टंट स्ट्रक्चर फॉर अस टुडे इज अ प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे एक फ्रंटल लोब असतो. फ्रंटल लोब तो सगळ्यांना असतो, ॲनिमल सगळ्यांना असतो तो फ्रंटल लोब. गाय म्हशी सगळ्यांना असतो तो. नॉर्मल सगळं चालणं बोलणं हे ते समजणं. आणि प्रीफ्रंटल लोब असतो म्हणजे तो न्यू ब्रेन आहे, तो फक्त माणसांना आलेला आहे, फक्त माणसांमध्ये आलेला आहे. दॅट इज कॉल्ड एज द प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो आहे तो यांच्या आवडीचा विषय मंगेश देवडेंचा, तो इज कॉन्शियसनेस. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. आणि हा जो प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे तो तुम्हाला एकदम कॉन्शियस स्टेटमध्ये ठेवतो, अलर्ट मोडमध्ये. म्हणजे तुम्ही म्हणाल बरं तुम्हाला कसं माहीत, काही सांगून राहिले. तर जेव्हा पेशंटला प्रीफ्रंटल एरियामध्ये ट्युमर होतो, मग आम्ही म्हणतो याला प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये ट्युमर आला, तर आता हा कसा वागत आहे पेशंट, मग त्याला पाहायचं आम्ही मग तो पेशंट येतो असा डल, कशातच इंटरेस्ट नाही, असा शून्यात पाहिल, काही अलर्टनेस नाही. कसं आहे, हा ठीक आहे बाबा, काय कसं नाही, काही नाही. ही इज व्हेरी डल, नॉट एक्सायटेड, नॉट अलर्ट. पण ब्रेनचं असं नाही बरं, की असं नाही की हा एरिया म्हणजे तोच. इट इज ऑल इंटरकनेक्शन्स, लॉट ऑफ न्यूरल नेटवर्क. आणि हे न्यूरल नेटवर्क ब्रेनमध्ये कंटिन्युअस फॉर्म होत असतं, येत असतं, जात असतं. हे न्यूरल कनेक्शन्स नवीन फॉर्म होतं. न्यूरोप्लास्टिसिटी, रिमेंबर दिस वर्ड, न्यूरोप्लास्टिसिटी. ब्रेन तुमचं चेंज होऊ शकतं. तुम्ही तुमच्या ब्रेनला चेंज करू शकता बाय मीन्स ऑफ न्यूरोप्लास्टिसिटी. त्याचे नेटवर्क कनेक्शन्स आहेत. हे तुमच्या बिहेवियरनी, तुमच्या वागण्यानी, तुमच्या हार्डवर्कनी, तुमच्या अभ्यासानी यू कॅन चेंज युअर neural connections and neuroplasticity. That is the interesting thing. That's how we are working on ki how to develop the neuroplasticity, how to change our pattern of thinking, living, everything, and how to change it. And one of the madhyam of this neuroplasticity and change is a meditation practice. This is one of the theory how you can change this neuroplasticity. So actually today I am not a speaker. I am very sorry. I am taking a long time because today I am not given a topic. I am just here to inaugurate today's function, and this is a wonderful topic. Buddhism is an ancient science of the brain, and now we are here to talk how this ancient science we can propagate or to develop with the help of AI. That is today's topic, and it's very interesting. I would love to know all the researchers' papers. This is a wonderful conference. I congratulate everybody to organizing such a wonderful conference, and I declare that I have inaugurated the conference. Thank you very much.